श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही खूप काही कार्यात व्यस्त आहात, पण हे कार्य तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असले तरीही देवही तितकेच तुमच्यासाठी मौल्यवान आशीर्वाद आणि काही संधी घेऊन आले आहेत. त्या मौल्यवान संधी आणि ते आशीर्वाद चमत्कार स्वीकारण्यासाठी या संदेशाला पुढील 11 मिनिटे ऐका आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा. जर तुम्ही हा संदेश ऐकण्यात, आशीर्वाद प्राप्त करण्यात यशस्वी झालात तर तुमच्यासोबत एक अद्भुत चमत्कार घडेल जो तुम्ही इच्छिलेला आहे, पण तो तुम्ही याआधी कधी अनुभवलेला नाही. तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐका आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा, अशी स्वामींची तुम्हाला आज्ञा आहे. जे स्वामींचे प्रिय बाळ आहेत त्यांचे स्वागत आहे. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली रूपात आज तुम्हाला भेटायला आले आहेत. माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा तू त्या दुःखातून कष्टातून जातोस आणि ज्या क्षणाला तू माझी प्रार्थना करतोस त्या क्षणाला तुझी प्रार्थना ऐकल्या जाते, स्वीकार होते, यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, मागील काही काळापासून काही दृष्टांची तुझ्यावर नजर आहे. ते तुझ्या कार्यात खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तू ज्या क्षमतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेस तितकेच ते तुझ्या आड येऊ पाहत आहेत. त्या दृष्ट शक्तींना आज मी तुझ्या भाग्यातून दूर करण्यासाठी आलो आहे. त्यांचे ते चुकीचे विचार तुला कधीही हानी पोहोचवू शकणार नाही. बाळा, विश्वास ठेव. याआधी जे काही घडले आहे ते काही कारणांमुळे घडले आहे, पण आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझ्या प्रत्येक कामाची किंमत तुला प्राप्त होईल आणि सुख, समाधान, आनंद तुला प्राप्त होईल, यावर विश्वास ठेव. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे, यावर विश्वास ठेवा. त्यावर कुणीही अधिकार दाखवू शकत नाही, कारण ते फक्त देवांकडून तुम्हालाच प्राप्त आहेत. जर तुला या क्षणाला हा खोटारडा संदेश वाटत असेल, ऑनलाईन संदेश वाटत असेल, तर या क्षणाला तिथे तू मनाला शांत कर, कारण याच संदेशांना ऐकून कित्येक जणांचे भाग्य उदय झाला आहे. कित्येकांना ते मार्ग या संदेशांच्या माध्यमातून देवांनी दाखवले आहे. बाळा, विश्वास ठेव. हा संदेश देखील तुझे भाग्य चमकवण्यासाठी आला आहे. तुझ्या भाग्यातील ते दुःख, क्लेश, संकट आणि सर्व काही यातना दूर करणारा हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून ते सर्व काही दुःख नाहीसे होण्यास सुरुवात होणार आहे. देव म्हणतात, येणारे काही पुढील महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं आणणारे ठरणार आहे. तुम्ही त्या नवीन महिन्यात पाऊल टाकण्यापूर्वीच तुम्हाला काही शुभ संकेत प्राप्त होताना दिसून येणार आहेत. जर तुम्ही लक्षपूर्वक संदेश ऐकलात तर यातून तुम्हाला काही संकेत देखील प्राप्त होतील, जे तुमच्या जीवनातील अमूल्य संकेत असतील. बाळा, लक्षपूर्वक ऐक. जेव्हा तू माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, ते नाते टिकवण्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थना केली आहे, तर तुमचे ते नाते तुम्हाला प्रेमासहित प्राप्त होणार आहे. त्यातील गोडवा जो काही काळांपूर्वी नष्ट झालेला आहे, तो काही कारणांमुळे नष्ट झालेला आहे, परंतु आता देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन आणि तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यात सुसंवाद साधल्या जातील. तुमच्यातला दुरावा आता नष्ट करण्यात येत आहे. ज्यांचे कुणाचे ते नाते हरवल्यासारखे वाटत होते
ते आता लवकरच परत जुळून येणार आहेत आणि नवीन नाते देखील निर्माण होणार आहेत. देव म्हणतात, काळजीमुक्त राहा, मनातल्या शंका कुशंकांना बाजूला ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काही काळात तुमच्या जीवनासाठी उपचार, आशीर्वाद, खरे प्रेम आणि प्रगती तुम्हाला प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, नवीन संधी चालून येतील. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. मनात कुठल्याही शंका बाळगू नका. देवाचा आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार जेव्हा घडू लागतात तेव्हा तुमच्या विचारांच्या पलीकडे काहीतरी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. तेव्हा देवांच्या शक्तीवर, अफाट आशीर्वादांवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवा, कारण ते तुमच्यासाठीच घडत आहे. कारण तुम्ही देवाची प्रार्थना करून देवाला ते देण्यासाठी, तुमचे प्रारब्ध बदलण्यासाठी जी प्रार्थना केली आहे ती देवांनी ऐकली आहे आणि त्याचे फळ प्राप्त होण्याची वेळ लवकरच येत आहे. या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट होतील आणि तुम्ही जे काही गमावले आहे असे तुम्हाला वाटत आहे, आता त्याच्या तिप्पट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. देवांच्या शक्तीवर आणि देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा. तुम्ही मागील काळात काही कारणांमुळे काही गमावले आहे असे जर तुम्हाला खेद वाटत असेल तर तो खेद देव पुसून काढतील आणि त्या जागी तुम्हाला विपुलता, भरभराट, सुख आणि आनंद आणि उपचार प्राप्त करून देतील. जे कोणी काही शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत आणि ते देवांजवळ प्रार्थनापूर्वक ते चांगले आरोग्य प्राप्तीसाठी कामना करत आहेत, तेव्हा देव त्यांना आशीर्वादाच्या रूपात चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करू इच्छितात. जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर देवाचे चमत्कार या रात्रीतून कार्य करू लागतील. जर तुम्ही ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद आणि आरोग्य प्राप्त करू इच्छितो अशी कमेंट करा. कधीकधी देवाचे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होताना तुमचा विश्वास बसत नाही, पण त्यावर विश्वास ठेवा. लवकरच तुमच्या कार्यात तुम्हाला मोठा विजय प्राप्त होणार आहे, कारण तुम्ही त्यासाठी देवाची प्रार्थना आणि देवाकडे ती मागणी केली आहे. देवाने तुमची मागणी ऐकली आहे याचे काही संकेत तुम्हाला मिळायला लागतील. येणारा आठवडा तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंद प्रदान करणारा ठरणार आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि देवांकडून जी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे ती मनापासून स्वीकार करा, कारण या ऊर्जेमुळे तुम्ही अधिक स्वतःला प्रगतिवान आणि वेगवान, स्फूर्तिवान प्राप्त करणार आहात. कारण जेव्हा ती स्फूर्ती आणि ती वेग गती तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुमच्या अनेक अडचणी समाप्त होऊन तुम्हाला तो योग्य मार्ग प्राप्त होऊन तुमची इच्छित प्रगती साधल्या जाईल. पुढील आठवड्यात देव तुम्हाला विपुलता आणि खूप काही आर्थिक संपन्नता प्रदान करण्यासाठी काही आशीर्वाद देत आहेत. मागील काही काळात जीवनातील अपयशामुळे आणि काही अशा गोष्टी घडल्यामुळे ज्या तुमच्यासाठी नकारात्मक होत्या, तुमच्या प्रगतीच्या आड येत होत्या, देवाने त्या आशीर्वादाने नष्ट केल्या आहेत आणि तुमच्यासाठी विपुलता, भरभराट, सुख, समृद्धीचे मार्ग उघडण्याचे निश्चित केले आहे. तुम्ही जर हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर होय देवा, मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, मी ऊर्जेचा स्रोत आहे. मी अखंडरित्या माझे कार्य सुरू ठेवतो. जे भक्त माझ्याकडे प्रार्थना करतात आणि माझे स्मरण करून मला विनंती करतात ते त्यांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त करतात. जेव्हा तुम्ही काही कठीण काळातून जात असता त्याही वेळेस माझे आशीर्वाद तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतात. विश्वास ठेवा,
कारण मी चमत्कारांचा देव आहे. माझ्याजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती आहे. तुमच्या जवळील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुम्हाला सुखाचे, आनंदाचे आशीर्वाद देणारे चमत्कारिक आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. ते आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, तू आता एका अशा हंगामात प्रवेश मिळवत आहेस जिथे तुझे जीवन खूप काही परिवर्तित होणार आहे. सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण जीवनाच्या प्रवेशद्वारावर तुम्ही उभे आहात. तुम्ही आत जात असताना देवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा, कारण इथून पुढे तुमची वेगवान गतीने प्रगती होणार आहे. तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता ते आता तुम्ही सहजरित्या प्राप्त करू शकणार आहात. तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे. तुम्ही केलेले कार्य त्यात तुम्हाला अधिक आनंद आणि अधिक आर्थिक संपन्नता प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, माझे आशीर्वाद तुम्हाला पुनर्संचयित करत आहेत. जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येतात तेव्हा तुम्हाला काहीही नकारात्मक गोष्टी आठवत नाहीत. आठवतात ते फक्त सकारात्मक विचार आणि सर्व काही चांगले होते. सर्व काही शुभकारी ठरते. तुम्ही ज्या कार्यांना हात लावता त्या कार्यात तुम्हाला उत्तुंग यश आणि नवनवीन संधी प्राप्त होऊन तुमची प्रगती होताना तुम्ही अनुभव करता. देव म्हणतात, माझ्याजवळ तुझ्यासाठी नक्कीच न्याय आहे. मागील काही काळात तुमच्यासोबत ज्या चुकीच्या गोष्टी घडत आलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही. माझे आशीर्वाद तुमच्या जीवनातून त्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करून तुमच्यासाठी सुखाचे आशीर्वाद देऊ इच्छितात. तुम्ही आणि तुमचे सहकुटुंब आनंदित होणार आहात. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना देवाचे ध्यान, चिंतन, मनन आणि नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ नामाचा जो कोणी नाम जप करेल त्याला देवाची कृपा अखंड प्राप्त होईल. तेव्हा हे पवित्र नाम लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ जप जो कोणी अधिकाधिक करेल त्याला देवाची अत्यंत प्रीती लाभेल आणि आशीर्वाद देखील. काही अद्भुत चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडून येतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप निरंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करावा. यासाठी कुठलेही बंधन नाही. स्वामींची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप जो कोणी स्वामी भक्त करेल आणि अधिकाधिक करत राहील त्याला अनेक गोष्टी प्राप्त होतील. जसे तुमच्या जीवनातील काही अडचणी देखील नष्ट होतील. सुख, संपत्ती ज्याची ज्याची तुमची इच्छा आहे ते तुम्हाला प्राप्त होत जाईल. फक्त प्रबळ इच्छा असल्या पाहिजे आणि अनुभव घेण्यासाठी श्रद्धा असली पाहिजे. संपूर्ण विश्वासाने हा मंत्र जप अवश्य करावा. स्वामीदेव तुमच्या जीवनाचे सार्थक आणि कल्याण करत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामीदेव तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाचे जीवन प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा